मशहूर वाले को मनाना है कि तुम सालों आ जाते हो कभी भी हमारे जाति पर और वार करना है तो बुजदिलों करके दिखाओ छाती पर बेटा वार करना है तो बुजदिलों करके दिखाओ छाती पर। ये झूठ नहीं इतिहास गवाह है भाई दीपक, क्योंकि कुत्ते भौंकते रहते ऐसे चलने वाले हाथी पर। मरेंगे तो जीना छोड़ देंगे बाबू। बात ना करना संविधान की, नहीं तो तुम्हारी टांगे तोड़ देंगे दोनों भी। बात ना करना संविधान की, नहीं तो तुम्हारी टांगे तोड़ देंगे। अरे आज से ये दावा है तुझे जय भीम वालों का अमित शाह, फिर से हमारे बाप के बारे में कुछ कहा तो साले तेरा टकला फोड़ देंगे। लात मारेगी ये दुनिया। गुलाम बन के जियोगे तो कुत्ता समझकर लात मारेगी ये दुनिया। अरे बाजारू बन के जियोगे तो यूज कर फेंक देगी ये दुनिया। एक बार बाबा साहब की औलाद बन के तो दे, शेर समझकर सलाम ठोकेगी ये दुनिया। बाजारू बन के जियोगे तो यूज कर फेंक देंगे दुनिया। एक बार बाबा साहब भेटाली म्हणून म्हणायचं की ओम बोलने से मन को शांति मिलती है, साईं बोलने से मन को शक्ति मिलती है, राम बोलने से पापों को मुक्ति मिलती है। अरे ये तो कुछ भी नहीं, लेकिन जय भीम बोलने से इंसान को इंसान की पहचान मिलती है। अरे बजरंगबली हनुमान ने एक हाथ से पहाड़ उठाया था। तुमने देखा क्या? मैंने भी नहीं देखा। बजरंगबली हनुमान ने, लोग कहते हैं भाई इसलिए कह रही हूँ, मैंने नहीं देखा। मैं जो देखा वो कहती हूँ, बराबर की नहीं। बजरंगबली हनुमान ने एक हाथ से पहाड़ उठाया था। श्री रामचंद्र जी ने दोनों हाथों से धनुष्य को उठाया था। श्रावण माह ने माता पिता को अपने झोली में बिठाया था। अरे ये तो कुछ भी नहीं, लेकिन मेरे भीमराज ने कलम चलाकर पूरे भारत को बचाया था। झुकेगा नहीं साला, जय भीम का बच्चा है, झुकेगा नहीं साला। इसलिए कहना है कि मनुवाद को हमने कभी दिल में नहीं पाला। मनुवाद को हमने कभी दिल में नहीं पाला। संविधान ने समता और बंधुत्व का खोल दिया ताला। अरे पुष्पा राज नहीं, अम्बेडकर वाद कहता है, लेकिन झुकेगा नहीं साला। संविधान बदलू म्हणून म्हणायचं आहे, बदलाल संविधान जर शिवर घेतला म्हणून शांत झाली, पण मुरदाळ नहीं झाली भाऊ। मुरदाळ नहीं हो सकती। 100 साल बकरी बन के जीने से तो अच्छा है कि एक दिन शेरनी बन के मरना पसंद करूँ। मैं हिजड़ की जिंदगी नहीं जी सकती बाबा। जीऊंगी तो शेर की तरह, मरूंगी तो शेर की तरह। तुम्ही पण बाया, कारण बाई नाही तर काही नाही तर भांड्यात आपटा लागते। बाई नाही तर काही नाही, बघा त्या म्हणून दादाकडे बघा, संगई बाई काय गरज होती का बायकोला आणायची? आई बाप बहिणी नाही बायकोला घेऊन आले, म्हणून म्हणतो की बाई नाही तर काही नाही। नारी निंदा मत कर प्यारे, नार हीरे की खान है। नारी निंदा मत कर प्यारे, नार हीरे की खान है। अरे उस नारी से पैदा हुए है भीम बुद्ध भगवान है, भीम बुद्ध भगवान। म्हणून म्हणतो मी जागृत राहा, जागृत हा ना। कोण नाही जागृत, हात वर करून सांगा मला जागृत आहे। वाह वाह, क्या बात है। आधी रात मैं तुम्हारे साथ है। बदलाल संविधान जर भीमाचे आम्ही पॅन्थर, बदलाल संविधान जर भीमाचे आम्ही पॅन्थर, तो मकुरून आम्ही
फिर क्या बात है बदलालं संविधान भीमाचे आम्ही पॅन्थर तुम्हा पुरून आम्ही रेवडू आमचा नाद नकार करू आमचा नाद नकार करू कारण बाबासाहेबांचे लेकरं संसार मैं पहले म्हटलं ऐसा नहीं जी सकते बाबा हम कल मरने से आज अगर मरूं तो चलेगा मुझे लेकिन मैं ऐसे मुर्दार की जिंदगी नहीं जी सकती मैं कि नहीं तुम्हा पुरून आम्ही आमचा नाद नकार करू आमचा नाद नकार करू आम्ही जो माझ्या संग तयार असेल आम्ही घरात घुसून मार त्यावेळेस लागले तुम्हाला घोडे बसायला तेव्हा तर लय गोड वाटत होतं बसायला आता आम्ही लागलो खुर्चीवर बसायला आता आम्ही लागलो खुर्चीवर बसायला मग तुम्ही का लागले रुसायला आता आम्ही हसणार कोणी लढू शकणार नाही आणि बाबासाहेबांनी लिहिलेली घटना कोणी वरचा लाल करू शकणार नाही की बात करते हैं लड्डू बनाना आता नहीं रसगुल्ला बनाने की बात करते हैं रोटी बनाना आता नहीं साली पूरी बनाने की बात करते हैं रोटी बनाना आता नहीं पूरी बनाने की बात करते हैं अरे जिनको ठीक से अपने कपड़े बदलना आता नहीं वो साले मेरे बाप का संविधान बदलने की बात करते हैं वाचत जा माय मावल्यांनो खरी इमानदारीने सांगतो तुम्हाला बाबासाहेबांना आम्हाला सांगितलं वाचा आम्हाला ऐकू आलं नाचा आम्ही काही नाही आमची रॅली निघाली गाडी मके लगते जिगर घर आगे भामट्या तोंडाच्या भिमके लगते जिगर आधी उधर पहिले तू तो सुद्धा रॅली निघाली चाललो आम्ही भिमके लगते जिगर माय मावल्यांनो बाबासाहेब बोलले आम्हाला वाचा आम्हाला ऐकू आलं नाचा कारण बाबासाहेब बोलले वाचाल तर वाचा मी असं म्हणत नाही की नाचू नका कारण 365 दिवस जर आम्ही बाबासाहेब वाचत असेल तर त्याच बाबासाहेबाच्या गाण्यावर त्याच बाबासाहेबाच्या रॅलीवर त्याच बाबासाहेबाच्या कार्यक्रमावर एक दिवस नाचण्याचा सुद्धा अधिकार आहे आम्हाला कारण बाबासाहेब बोलले वाचा आम्हाला ऐकू आलं नाचा पण मी म्हणतो का दोन्ही गोष्टी तेवढ्या वाचणं मेंदूसाठी चांगलं आहे आणि नाचणं शरीरासाठी चांगलं आहे कारण शरीर चांगलं राहते तुम्हाला माहिती आहे ना शहरामध्ये मोठ्या मोठ्या भटा बांधण्याच्या यायच्या जायच्या पाटलाच्या बायका माहिती का एवढ्या चड्डी घालून हाती कुत्रे घेऊन असे जातात माहिती की नाही तुम्हाला
कारण बाबासाहेबांना महात्मा गांधीला कधीच महात्मा म्हटलं नाही. पत्रकार लोकांना, कारण बाबासाहेब महात्मा गांधीला मिस्टर गांधी म्हणायचे. पत्रकार लोकांना प्रश्न विचारला, बोले मिस्टर बी आर अम्बेडकर आप महात्मा गांधी को मिस्टर गांधी क्यों कहते, महात्मा क्यों नहीं कहते? तो बाबा साहब बोले जिनको आत्मा ने उनको क्या महात्मा बोलू बोले. महात्मा गांधी म्हणायचे की मेरे चाहने वाले सब मुझे महात्मा कहते हैं. पंडित नेहरू म्हणायचे की मेरे चाहने वाले सब मुझे चाचा कहते हैं. बाबा साहब म्हणायचे अभी मेरे चाहने वाले छोड़, तेरे चाहने वाले भी मुझे बाप कहते हैं. तुम्हारे पास ज्ञान नहीं है. मर चुका है जमीन, मुर्दों में जान नहीं है. जाकर पूछो अपने माँ से, पता चल जाएगा प्रतिमा. ये फिल्जी का संविधान है, तुम्हारे बाप का संविधान नहीं है. जेव्हा सत्याग्रह झाला तेव्हा बाबासाहेबांसोबत राधाबाई नावाची एक बाई होती, जिच्या हाती 2 वर्षाचं बाळ, पोटात 9 महिन्याचं बाळ. लक्ष देऊ नाही का माय मावल्यांनो, कारण अंजली भारतीचा कार्यक्रम मी रागात बोलो शिव्या येतील त्याच्यातही माझं प्रबोधन असते बरं, कारण बार तुमची सेवा करायची संधी मिळणार नाही. आणि गाणं माझ्यापेक्षाही चांगल्या चांगल्या गायिका येतील आणि कोकिळासारखे गाणे गाऊन जातील, पण जे बाबासाहेबांचे विषय तुमच्या समोर मांडतो, आईची शपथ महाराष्ट्रातली कोणती गायिका मांडू शकणार नाही. बाबासाहेबांसोबत राधाबाई नावाची बाई, जिच्या हातात 2 वर्षाचं बाळ, पोटात 9 महिन्याचं बाळ, दगडाचा वर्षाव झाला. राधाबाईच्या 2 वर्षाच्या पोराला दगड लागला. राधाबाईचं पोरगं रक्त भांबर झालं. बाबासाहेब बोलले राधाबाई तुमचं पोरगं रक्त भांबर झालं, तुम्ही माघारी फिरा. पण राधाबाई बोलली बाबासाहेब तुमच्यासाठी हातच नाही, या पोटातलं जरी गेलं तरी ही राधाबाई मागे हटणार नाही. ती राधाबाई मला तुमच्यामध्ये बघायचं आहे. ती राधाबाई मला तुमच्यामध्ये बघायचं आहे. प्रत्येक इलेक्शन येते, साधा आमचा आमदार खासदार तर सोडा, आमचा सरपंच निवडून येत नाही, आमचा नगरसेवक निवडून येत नाही, आमचा नगर अध्यक्ष निवडून येत नाही. काहून? एक पावटी एक हात बिर्याणी भेटली का केलं आमचं वोट तिकडे, बरोबर की नाही? माय मावल्यांना खरं सांगतो तुम्हाला, जर तुमच्या नवऱ्यानं मनुवाद्याला वोट दिलं ना, त्याला आतमध्ये नाही, आतमधल्या खोलीत, म्हणजे स्वयंपाक खोलीच्या आतमध्ये घर असते का, घर म्हणतो आपण त्याला, झोपाचं तिथं नाही, किचन मध्ये नाही. पोटात राहायला पाहिजे. आमचा बाप एक सूटबूट घालायचं काम पडलं तरी घालायचं, आपण रोज सूटबूट घालायचं यासाठी की उद्या माझा समाज सुटापुटा पोटात राहायला पाहिजे, बरोबर की नाही? सासू सुनायचं कसं, तुमच्या उसळू द्या रे, भाऊ भाऊ एक तुम्हाला माहित आहे छत्रपती शिवाजी महाराजला 361 किल्ले जिंकले, माहिती आहे का तुम्हाला? कोणाकोणाला माहिती आहे सांगा मला. मला कधी कधी आत्महत्या करूशी वाटते. मी असं पाहिलं तेव्हा 10-12 हात जे माझ्या बहिणीने हात वर केले. छत्रपती शिवाजी महाराजला 361 किल्ले जिंकले होते. 361 बोलाव माय मावल्यांनो, हे पाय इमानदारीने तुम्हाला सांगतो, हे पाय माझ्या संग माणूस आहे की नाही कोरोस बघा. 361 बोला किती जिंकले, किती जिंकले? 361 किल्ले जिंकले, पण एका किल्ल्यावर आपलं नाव लिहिलं नाही. एका किल्ल्यावर आपलं नाव लिहिलं नाही. आणि आताचे आमदार खासदार चोरटे एखादा संडास बांधतात त्याच्यावर लिहितात आमदाराच्या निधीतून.
आमचा नादन गार आमच्या घरात अशोक चक्र असलं तर म्हणतात बुद्धाचं घर होतं. एखाद्या साऊथवर अशोक चक्र असलं तर म्हणतात बुद्धाचं घर. मी नहीं आऊंगा किसी बेईमान के, ऐसा मजा चखाऊंगा तुम देखते रहना, जुल्म सितम मिटाऊंगा तुम देखते रहना, हर गिजरा खाऊंगा तुम देखते रहना. मगर अपने गरीब कौम को बुलवा कर शान से, औरों को भी समझाओ सुनो तुम ध्यान से. है तो हम इंसान लेकिन किसी इंसान के काबिल नहीं, भक्त है लेकिन किसी भगवान के काबिल नहीं. आत्मीयत का जीना जी नहीं सकते यहाँ. तुमको क्या मालूम कि तुम्हारी मंजिलें कहाँ. आओ तुम्हें दिखा दो एक नया रास्ता. बाग गौतम है जिसका बाग बाग, झूठ मक्कारी फरेबी का नहीं नामो निशा. हर किसी इंसान को मिलता है बराबर का सुबह. प्यार का ममता का सच्चाई का दामन थाम लो और आज से तथागत भगवान बुद्ध को मान लो. तथागत भगवान बुद्ध को. के तरह सूखना पड़ता, वसूल के लिए विष्णु लालच पर थूकना पड़ता, और भीम जी के संविधान के आगे सभी को झुकना पड़ता, सभी को झुकना पड़ता. कोणाकोणाला वाटते की बापाचं नाव आपल्या काळजावर कोरलं पाहिजे, कोणाकोणाला वाटते काळजावर कोरलं पाहिजे. हात वर करून सांगा. इकडे मागे सगळ्याला वाटते की नाही, वर हात करून करून आपल्या काळजावर कोर. दिसला का? हे बघ दिसून आला. कोणाकोणाला दिसत आहे? आमचा नादन गार घर इश्क करते लेकिन उनकी कोई शक नहीं करते.